नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। आज आपण इथे कंबाईन पूर्व परीक्षा याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचे आपण काही क्वेश्चन बघणार आहोत। या प्रश्नांची संख्या आहे जवळपास 15 आणि हे क्वेश्चन जे आहे ते खूप छान पद्धतीने आपण डिझाइन केलेले आहेत। तर याच्यावरती आपण क्वेश्चन बघत असताना एक सर कॅमेरा फ्लिप करा। तर याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघत असताना त्या क्वेश्चनचा बॅकग्राऊंड सुद्धा आपण इथे लक्षात घेणार आहोत। तर हा प्रश्न तुम्हाला कर व्यवस्थेबद्दल विचारलेला आहे। तर कर पद्धती अधिक आदर्श दर्शवण्यासाठी कोणती प्रसिद्ध कसोटी या ठिकाणी इथे मांडलेल्या आहेत। तर जे काही प्रसिद्ध कसोटे असतील त्या कोणी मांडल्या असतील तर या संदर्भात आपलं जे उत्तर आहे ते आहे ॲडम स्मिथ। ॲडम स्मिथने आपल्याला इथे 4 प्रकारच्या इथे कसोट्या सांगितलेल्या आहेत आणि ह्या 4 प्रकारच्या कसोट्या तुम्हाला ॲज इट इज स्टेट बोर्ड मध्ये दिलेल्या आहेत। तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की खालीपैकी कोणती कसोटी नाही आहे। तर लक्षात घ्या, समानता, निश्चिततेचे तत्व, सोयीस्करतेचे तत्व आणि काटकसरीचे तत्व असे प्रामुख्याने याचे 4 कसोट्या आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि विशेषतः ॲडम स्मिथ यांना आपण आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतो आणि यांनी कर व्यवस्था ही कशी असावी याच्या प्रामुख्याने हा इथे कसोट्या मांडलेल्या आहेत। तर ह्या 4 कसोट्या आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत। म्हणजे करामध्ये समानता असायला हवी, सगळ्यांना सारखा प्रकारचा कर असायला हवा, लोकांनी तो सहजरित्या भरता यावा, यासाठी इथे काय आहे सोयीस्करचे तत्व असेल आणि विशेषतः कर हा निश्चित असावा, असं नको व्हायला की 3 महिन्यानंतर बदलला। तर हे 3 महत्त्वाचं तत्व आहे। आणि दुसरं आहे काटकसरीचे तत्व। म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुमचा कर वसूल जो आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च असेल तर हा कर वसूल करण्यात काही फायदा नाही, म्हणजे तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा त्यापासून। तर अशा प्रकारचे इथे 4 कसोट्या आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत। त्याच्यानंतर जे काही कॅल्डर नावाचे जे काही अर्थशास्त्र आहे, कॅल्डर आपण त्यांना असं म्हणतो, यांनी महत्वाच्या काही कर व्यवस्था आपल्या भारतामध्ये सांगितले असतील, जसं की संपत्तीचा कर असेल, भांडवली नफा कर असेल, खर्च कर असेल। एवढंच नाही तर त्यांनी गिफ्ट टॅक्स सुद्धा आपल्याला इथे सांगितलेला आहे। म्हणजे गिफ्ट टॅक्स असेल, खर्च कर, भांडवली नफा कर आणि संपत्ती कर, हे 4 प्रकारचे कर कॅल्डर यांनी इथे आपल्याला सांगितलेले आहेत। आणि विशेषतः लक्षात घ्या, गिफ्ट टॅक्स जो आहे तो आपल्या भारतामध्ये यांच्या शिफारशीनुसार आपल्या भारतामध्ये लागू केला होता। यासाठी आपण एक कायदा सुद्धा बनवला होता एप्रिल 1958 मध्ये, भेट कर कायदा 1958। आता हे आपण इथे लक्षात घेतलं। नंतरचा एक पॉइंट आहे लॅफर कर। लॅफर कर म्हणजे काय, कराचा असा दर की ज्या दरामुळे जास्तीत जास्त तुमचा कर महसूल होईल। लक्षात घ्या, जर आपण हा रेट ठेवला असेल तर टॅक्स कलेक्शन हे आपलं हे कमी आहे, जर हा ठेवला असेल तर हा सुद्धा आपला टॅक्स कलेक्शन कमी आहे। असा कोणता दर ठेवायचा आहे ज्याच्यामुळे आपल्याला मॅक्झिमम इथे कर वसूल होईल। लक्षात घ्या, इथे हा जो काही पॉइंट आहे यालाच म्हणायचं आपण इथे लॅफर कर, म्हणजे असा कर की ज्यामुळे तुमचा जास्तीत जास्त कर वसूल होईल। तर अशा प्रकारची इथे हे संकल्पना आहे। तर कॅल्डर असेल, लॅफर कर असेल आणि ॲडम स्मिथ असेल, तर जे काही कसोट्या सांगणारा जो व्यक्ती असेल यांचं नाव आहे ॲडम स्मिथ। याचं योग्य उत्तर आहे 2। आता आपण पुढे जाऊयात। पुढचा प्रश्न हा तुम्हाला विचारलेला आहे की 2000 मध्ये आपण जे काही IRDA इन्शुरन्स रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट एजन्सी ही जी काही एजन्सी आपण स्थापन केली असेल, तर ही स्थापन करण्यामागे शिफारस कोणी केली असेल याच्यावरती हा प्रश्न आहे। तर ही शिफारस केली असेल आपली मल्होत्रा समितीने। तर लक्षात घ्या मित्रांनो, 1991 मध्ये भारतामध्ये काय झालं असेल, LPG रिफॉर्म झाले असतील। LPG रिफॉर्म नंतर भारतामध्ये फायनान्शियल रिफॉर्म व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले। यासाठी आपण नरसिंह समिती आपण स्थापन केली होती। मग यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, इन्शुरन्स सेक्टर असेल, अनेक सेक्टर याच्यामध्ये रिफॉर्म व्हावेत यासाठी आपण अनेक प्रकारच्या समित्या स्थापन केल्यात। याच पद्धतीने भारतामध्ये इन्शुरन्सला रेग्युलेशन करण्यासाठी आपण मल्होत्रा समिती स्थापन केली आणि मल्होत्रा समितीने सांगितलं की भारतामध्ये जर इन्शुरन्स कंपनीला नियंत्रित करायचं असेल तर सरकारची एक एजन्सी हवी, याचंच नाव आहे इरिडा, हे लक्षात घ्या। याच्यानुसार आपण इथे इरिडाची इथे स्थापना केलेली आहे। आता तुम्हाला असा प्रश्न येऊ शकते, त्यानुसार आपण इथे लक्षात घेतलेला आहे की इरिडा ही जी काही संस्था आहे त्या आपण स्टार्टिंगला हैदराबाद या ठिकाणी इथे स्थापन केली होती। त्याच्यानंतर आपण याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी इथे स्थलांतरित केलं 2001 मध्ये। 2000 मध्ये याची स्थापना झाली असेल एप्रिल 2000 मध्ये। आणि विशेषतः ही जी काही संस्था आहे IRDA, याच्यामध्ये एकूण 10 सदस्य असतात। याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो, 5 पूर्णवेळ कार्यकर्ते असतात म्हणजे सदस्य असतात, 4 अर्धवेळ असतात आणि एक भारत सरकारचा नियुक्त सदस्य असतो। तर अशा प्रकारचं हे इरडीचा किंवा IRDA हा एक आपला स्ट्रक्चर आपल्याला इथे सांगता येईल। तर IRDA काय आहे, तर इन्शुरन्स रेग्युलेटिंग एजन्सी आहे।
जी मल्होत्रा समितीनुसार आपण स्थापन केलेली आहे. विशेषतः लक्षात घ्या, ही समिती आपण 1999च्या कायद्यानुसार स्थापन केलेली आहे. म्हणजे आपली ही स्टॅट्युटरी बॉडी आहे आणि विशेषतः याला आपण वैधानिक संस्था आणि स्वायत्त संस्था असं इथे म्हणत असतो. तर ह्या 2-4 फॅक्ट इथे लक्षात घ्या. येणाऱ्या परीक्षेला आपला हा प्रश्न येऊ शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील काळा पैसा मोजण्यासाठी व प्रत्यक्ष कर रचना अभ्यासासाठी 1971 मध्ये कोणती समिती आपण नेमली होती? लक्षात घ्या, काळा पैसा आणि प्रत्यक्ष कर रचना, तर यामध्ये एलकेजा सुद्धा आहे, परंतु ही 1976 ची आहे. त्याच्यानंतर इथे लक्षात घेतला, गोरवाल समिती ही कशासाठी असेल? जे 1951 मध्ये आपण स्थापन केली होती, ज्याचा उद्देश हा होता ग्रामीण भारतामध्ये पत नियंत्रण काय आहे यासाठी आपण ही समिती स्थापन केली होती. आणि यांच्या समिती शिफारशीनुसार 1955 मध्ये आपण SBI ची स्थापना केली आहे. म्हणजे एडी गोरवाला हा ऑप्शन इथे चुकीचा आहे. राजा चलैया समिती जी आहे ती 1991 ची आहे. तर आपण टॅक्स रिफॉर्म कमिटी असं म्हणतो. यामुळे हा सुद्धा ऑप्शन इथे आपला चुकीचा आहे. याचं योग्य जे उत्तर असेल ते आहे वांचू समिती, जी भारतातील काळा पैसा आणि प्रत्यक्ष करासंदर्भात आपण ही स्थापन केली होती. चला पुढचा प्रश्न लक्षात घेऊयात. मार्थचा सिद्धांत आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, मार्थचा सिद्धांत खूप महत्वाचा आहे. मार्थचा सिद्धांत हा 1798 मध्ये आला होता आणि या पुस्तकाचं नाव आहे एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. या एसे मध्ये यांनी मार्थस सिद्धांत सांगितला होता. आणि मार्थस सिद्धांताच्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे गणितीय आणि एक आहे भूमितीय. आता गणितीय आणि भूमितीय म्हणजे काय लक्षात घ्या. गणितीय म्हणजे काय, याला आपण अरिथमॅटिक मीन असं म्हणतो. याचा अर्थ हा होतो की आकडे हे सरळ सरळ वाढत जातात, 1 2 3 4 5. भूमितीय म्हणजे काय, आकडे हे डबल न होत असतात, जसं की 1 2 4 8 16 32. तर हे 2 आकडे इथे लक्षात घ्या, गणितीय आणि भूमितीय. मार्थसने सांगताना हे सांगितलं असेल की आपल्या जगामध्ये जी काही लोकसंख्या वाढ आहे ती कशा पद्धतीने होते, ती ही होते भूमितीय पद्धतीने. लोकसंख्या वाढ आहे भूमितीय पद्धतीने होते आणि अन्नधान्य जी आहे ती होते गणितीय पद्धतीने. मग अशा वेळेस लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये कधीतरी असा एक मिसमॅच येऊ शकते. जसं की ती 5वी स्टेप बघा, म्हणजे तुमचं 5 किलो अन्नधान्य आहे आणि माणसं किती आहे, जवळपास 32. मग हा मिसमॅच होऊ शकतो. यामुळे जगामध्ये आपत्ती निर्माण होऊ शकते. जगामध्ये निसर्ग स्वतःहून स्वतःचा चेक बॅलन्स करते आणि यासाठी यांनी 2 प्रकारचे चेक बॅलन्स सांगितले असतील. हे जे काही चेक बॅलन्स आहे, एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह. जर माणसाने जर स्वतःहून लोकसंख्या नियंत्रित केली असेल याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह चेक, आणि जर निसर्गाने जर केली असेल याला म्हणतो आपण निगेटिव्ह चेक. एक्झॅक्टली याच्यावरतीच हा सिद्धांत आहे की कशा प्रकारे लोकसंख्या ही गणितीय पद्धतीने वाढत असते आणि गणितीय पद्धतीने कशा प्रकारे अन्नधान्य निर्माण होत असते आणि भूमितीय पद्धतीने लोकसंख्या वाढत असते. तरच इथे गॅप निर्माण होतो आणि याच्यातून संकट निर्माण होतात, म्हणजे दुष्काळ येतो. तर या दृष्टिकोनातून हा प्रश्न आपण इथे लक्षात घेतलेला आहे. चला लक्षात घ्या, प्रश्न काय आहे. मार्थसच्या लोकसंख्येच्या सिद्धांतानुसार अयोग्य पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते, बरोबर आहे. अन्नधान्य हे गणितीय पद्धतीने वाढते, बरोबर आहे. नंतर आहे अन्नधान्य उत्पादन हे लोकसंख्येच्या वेगापेक्षा जास्त झाले तर लोकसंख्या ही 25 वर्षांमध्ये दुप्पट होते, हे सुद्धा विधान आपला बरोबर आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, चौथा ऑप्शन जो आहे तो असा विचारलाय की पुढे लोकसंख्या धोरण ठरवताना या सिद्धांताचा आपण वापर केला आहे, अजिबात नाही. लक्षात घ्या, मार्थसने भले हा सिद्धांत सांगितला असेल परंतु त्या मार्थसच्या सिद्धांतावरती कोणाचाच विश्वास नव्हता. कारण की त्यांनी असं सांगितलं होतं की लोकसंख्या जर वाढली तर दैवी कोप होऊ शकतो, निसर्ग आपल्यावरती संकट आणू शकते. तर ह्या सायंटिफिक बेस हा जो काही सिद्धांत आहे तो नसल्यामुळे सगळ्यांनी याचा नकार दिला आणि हे भविष्यामध्ये कधीच आपण याचा अवलंब केला नाही, फक्त एक सिद्धांत म्हणून इथे लोकांनी इथे बघितला असेल. तर याचं योग्य जे उत्तर असेल ते किती असेल, 4. कारण की आपल्याला इथे अयोग्य असं विचारलेलं आहे. चला पुढचा प्रश्न लक्षात घेऊयात. पुढचा प्रश्न हा तुम्हाला विचारलेला आहे की अर्थव्यवस्था जेव्हा रिकव्हर मध्ये जात असते, रिकव्हरी. आता रिकव्हरी या शब्दाचा अर्थ काय होतो की समजा अर्थव्यवस्था अशी बूम मध्ये आहे आणि अचानक खाली चाललेली आहे. मग जेव्हा ती अचानक खाली जाते तेव्हा ती रिकव्हर कशा पद्धतीने होते, यासाठी जे आपले इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी अनेक प्रकारचे आपल्याला काही कर्व सांगितलेले आहेत. हे कर्व कोणत्या प्रकारचे आहेत, जसं की W इकॉनॉमी, U इकॉनॉमी, L इकॉनॉमी,
के इकॉनॉमी, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या इकॉनॉमी आहे. तर झेड प्रकारची इकॉनॉमी नाहीये, लक्षात घ्या, हे चुकीचं ऑप्शन आहे. तर डब्ल्यू, यू, एल आणि के, तर अशा प्रकारच्या आपल्या ह्या 4 इकॉनॉमी आहे. परंतु कोरोना नंतर जे नवीन प्रकारची इकॉनॉमी निर्माण झालेली आहे याचं नाव आहे के प्रकारची इकॉनॉमी. कारण की लक्षात घ्या, आतापर्यंत इकॉनॉमिक रिकव्हरी मध्ये 3च प्रकारचे ऑप्शन्स होते, डब्ल्यू इकॉनॉमी, यू इकॉनॉमी आणि एल इकॉनॉमी. परंतु के या शब्दाचा अर्थ हा होतो की इकॉनॉमीची रिकव्हरी होत आहे, परंतु ही रिकव्हरी होत असताना काही ठिकाणी ही जास्त प्रमाणामध्ये होत आहे, काही ही कमी प्रमाणामध्ये होत आहे. म्हणजे जो काही ढाचा जो आहे तो एकदम इम्बॅलन्स आहे. म्हणून इथे आपण जो काही म्हटलेलं आहे ते आहे के इकॉनॉमी. तर लक्षात घ्यायचं उत्तर जे अपेक्षित आहे ते आपलं आहे के इकॉनॉमी. तर आपण इथे लक्षात घेऊयात की याचे अर्थ काय होतात. इंग्लिश मध्ये दिलेला आहे डेटा बघा. प्रामुख्याने 4 प्रकारच्या रिकव्हरी असतात, यू, एल, डब्ल्यू आणि के. आता लक्षात घ्या, व्ही प्रकारची इकॉनॉमी म्हणजे काय. व्ही या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, इकॉनॉमी खाली गेली परत वाढलेली आहे. म्हणजे रिसेशन जसं खाली गेलं तसं ही रिकव्हरी होते. ही आहे तुमची नॉर्मल रिकव्हरी. नंतर आपण लक्षात घेऊ की यू इकॉनॉमी. यू इकॉनॉमी म्हणजे काय, इकॉनॉमी ही खाली गेलेली आहे पण तुम्हाला रिकव्हरीसाठी तुम्हाला वेळ लागलेला आहे. म्हणजे रिसेशन हे खूप लॉंग टर्म तुमच्या देशामध्ये राहिलेलं आहे, याला म्हणतो आपण यू इकॉनॉमी. नंतर आहे एल इकॉनॉमी. एल इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ हा होतो की इकॉनॉमी तुमची डिप्रेशन मध्ये गेली आणि खूप लॉंग टाइम मध्ये तुमचा काय होतो या ठिकाणी ते रिसेशन आहे. म्हणजे यू पेक्षा सर्वात जास्त लॉंग टर्म जर रिसेशन असेल ते एल या इकॉनॉमी मध्ये असते. आणि प्रामुख्याने हे जे काही रिसेशन आहे ते किती वर्षांचं आहे, जवळपास 2 वर्षांचं आहे, हे लक्षात घ्या. माझा इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की एक्झॅक्टली रिसेशन या शब्दाचा अर्थ काय होतो. रिसेशन शब्दाचा अर्थ हा होतो की जर समजा तुमचा जीडीपी 10% पेक्षा जर घसरला असेल तर, आणि प्रामुख्याने ही कंडिशन तुमची 1 वर्षापेक्षा जास्त जर काळ असेल तर याला आपण रिसेशन असं म्हणतो. तर अशा प्रकारचं आपण हे सगळे रिसेशन इथे लक्षात घेतलेलं आहे. के इकॉनॉमी म्हणजे काय की ही पॅन्डेमिक नंतर आपल्याला ही अवस्था दिसलेली आहे. काही सेक्टर हे वाढलेलं आहे, काही सेक्टर हे कमी झालेलं आहे. जसं की आपण इथे बघू शकतो की इंडस्ट्री अजूनही रिकव्हर व्हायला वेळ लागते, पण सर्व्हिस सेक्टरने एकदम फास्ट रिकव्हर केलेला आहे. म्हणून इथे काही ठिकाणी हे अप आहे, काही ठिकाणी हे डाऊन आहे. तर अशा प्रकारचा इथे हा के इथे शेप आपल्याला इथे दिसतोय. तसं उत्तर किती आहे आपल्या इथे, याचं उत्तर 1 असणं अपेक्षित आहे. चला पुढचा प्रश्न आपण लक्षात घेऊयात. पुढचा प्रश्न हा तुम्हाला विचारलेला आहे की बेरोजगारी संदर्भात असणाऱ्या संकल्पना. लक्षात घ्या, हा प्रश्न आपण लक्षात घेण्याआधी प्रामुख्याने आपण इथे काही संकल्पना लक्षात घेऊयात. जसं की आपल्या इथे लक्षात येते, पहिला शब्द आहे लेबर फोर्स. लेबर फोर्स. आता लेबर फोर्स या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. लेबर फोर्स म्हणजे काय, तर अशा प्रकारची लोकसंख्या ज्यांना रोजगार सुद्धा आहे आणि बेरोजगार सुद्धा आहे, याला म्हणतो आपण लेबर फोर्स. लेबर फोर्स याला आपण या ठिकाणी इथे म्हणत असतो श्रम शक्ती, हे लक्षात घ्या. आता दुसरा वर्गगट आहे तो आहे वर्किंग एज पॉप्युलेशन. आता वर्किंग एज पॉप्युलेशन या शब्दाचा अर्थ हा होतो की अशा प्रकारची लोकसंख्या ज्यांचं वय 15 ते 59 आहे. 15 ते 59 आहे याला म्हणतो आपण वर्किंग एज पॉप्युलेशन. याचा अर्थ हा होतो की संपूर्ण वर्किंग एज पॉप्युलेशन जी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याला रोजगार मिळाला त्याला म्हणतो रोजगार. जे रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना रोजगार मिळत नाही याला म्हणतो बेरोजगार. तर अशा प्रकारचे ही वर्किंग एज पॉप्युलेशन आहे. याच्यापैकी काही लोकांना इच्छा असते काम करण्याची, काही लोक रोजगार मिळवतात आणि काही लोक बेरोजगार असतात. या संपूर्ण गोष्टीला आपण इथे म्हणतो लेबर फोर्स, श्रमशक्ती असं म्हणतो. आता हे झालं तुमचा श्रमशक्ती. जर तुम्हाला असं विचारलं असेल की बेरोजगार म्हणजे कोण, तर बेरोजगार या शब्दाचा अर्थ काय होतो, तर लक्षात घ्या, हे जे वाक्य आहे आपण याला थोडस उलट करूयात. बघा, रोजगार किंवा आपण त्याला म्हणूयात श्रमशक्ती वजा रोजगार. मी काही वेगळं केलं नाहीये, यालाच फक्त उलट केलंय. बेरोजगार म्हणजे काय, श्रमशक्ती मायनस रोजगार, याला म्हणतो आपण बेरोजगार. आणि तुमच्याही प्रश्नामध्ये हेच विचारलेलं आहे. म्हणजे पहिलं जे विधान आहे या ठिकाणी ते आपलं हे बरोबर आहे. नंतर दुसरं इथं विचारलेलं आहे बेरोजगारी दर म्हणजे काय. तर लक्षात घ्या, बेरोजगारी दर या शब्दाचा अर्थ हा होतो की तुमच्या देशामध्ये असणारा
बेरोजगार आणि डिवायडेड बाय श्रमशक्ती. श्रमशक्ती का घेतली असेल, कारण की आपल्याला हे श्रमशक्तीमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. याला म्हणतो आपण बेरोजगारी दर. म्हणजे जे दुसरं विधान जे आहे मित्रांनो, हे या ठिकाणी इथे आपलं हे बरोबर आहे. आता तिसरं विधान लक्षात घ्या. तिसरं विधान जे आहे मित्रांनो ते चुकीचं आहे. आता हे चुकीचं का असेल याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण की इथे तुम्हाला आकडा जो दिलाय तो दिला 1000, तर 1000 नाही, हा किती असेल 100 हा आकडा असेल. आणि विशेषतः जेव्हा तुम्ही लेबर फोर्स पार्टिसिपेशन जेव्हा काढत असता, तर तेव्हा याच्यामध्ये आपल्याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, तर याच्यामध्ये काय आपल्याला अपेक्षित आहे ते आहे लेबर फोर्स. कारण की लेबर फोर्स पार्टिसिपेशन आपण काढतोय, म्हणजे श्रमशक्ती डिवायडेड बाय, काहीतरी चुकलं इथे आपलं, येस, श्रमशक्ती डिवायडेड बाय एकूण लोकसंख्या, हे बरोबर आहे इथे. सॉरी, हे जो आकडा आहे हा इथे चुकीचा आहे. आणि नंतर इथे असं विचारलेलं आहे की जी काही घर्षणात्मक बेरोजगारी आहे ही प्रामुख्याने अपूर्णतेचा परिणाम आहे. अपूर्णता या शब्दाचा अर्थ हा होतो की देशामध्ये फुल एम्प्लॉयमेंट नाहीये, म्हणून लोक एका एम्प्लॉयमेंट पासून दुसऱ्या एम्प्लॉयमेंट मध्ये हस्तांतरण किंवा स्थलांतरण करत असतात. तर हे ऑप्शन सुद्धा आपला बरोबर आहे. तर जे काय अयोग्य उत्तर आहे ते किती असेल 3. या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी इथे 3. चला पुढचा प्रश्न आपण इथे लक्षात घेऊयात. पुढचा प्रश्न हा तुम्हाला विचारलेला आहे GNI, परंतु GNI विचारत असताना इथे विचारलाय तुम्हाला ग्रीन नॅशनल इन्कम. तर लक्षात घ्या ग्रीन नॅशनल इन्कम काय प्रकार असतो. GNI याला म्हणतो आपण शॉर्टकट मध्ये ग्रीन नॅशनल इन्कम. आता हे काय टर्म आहे ते आपण लक्षात घेऊयात. आधी आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की मुळात GNI इथे आपण शॉर्टकट मध्ये इथे आपण NI म्हणजे नॅशनल इन्कम असं म्हणू शकतो. आता नॅशनल इन्कम म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, GDP याचं रूपांतर आपण नॅशनल इन्कम मध्ये करत असतो, हे तुम्हाला माहित आहे. तर इथे आपण हे लक्षात घ्यायचं मित्रांनो की जो काही GDP आहे याचा आपल्याला जर नॅशनल इन्कम मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर हा फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे GDP प्लस X मायनस M मायनस डेप्रिसिएशन. तर आपण जर अशा प्रकारे जर केलं तर याचं उत्तर काय आहे नॅशनल इन्कम. पण लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण जर समजा पर्यावरणाचा जर ऱ्हास मायनस केला असेल, सहसा एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी, याला आपण इथे ग्रीन GDP असं म्हणूयात. ग्रीन GDP मायनस पर्यावरणाचा ऱ्हास, तर जे काही तुमचं उत्तर आहे ते उत्तर कशा प्रकारचं असेल, ते आहे तुमचं ग्रीन GDP. आणि एक्झॅक्टली मित्रांनो इथं सुद्धा अशाच प्रकारचं आहे, म्हणजे नॅशनल इन्कम मायनस पर्यावरणाचा ऱ्हास. जर आपण जर असं केलं तुमचं उत्तर काय येणार आहे, या ठिकाणी इथे येणार आहे ग्रीन नॅशनल इन्कम. आणि एक्झॅक्टली आपल्याला याच्यावरतीच डिस्कशन करायचं आहे. ग्रीन नॅशनल इन्कम म्हणजे ही जी काही टर्म आहे ती कशी संबंधित आहे की तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नामधून तुम्हाला काय मायनस करायचं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास मायनस करायचा आहे. नैसर्गिक संसाधनांची घट तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तर या दृष्टिकोनातून लक्षात घ्या की इथे कोणकोणते कंपोनंट्स आहेत असं तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. बघा, स्त्री पुरुष समानता का विषमता याचा काही संबंध नाहीये, गरीब श्रीमंत याचाही काही संबंध नाहीये. तर संबंध कशाचा असेल, राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक साधन संपादन आणि पर्यावरण ऱ्हास. तर हे तुमचे ब क ड असं इथे उत्तर आपलं इथे असणं अपेक्षित आहे. याचं उत्तर किती आहे ते 3 हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न लक्षात घेऊयात. पुढचा प्रश्न हा तुम्हाला विचारलेला आहे टॅक्स संदर्भात, GST बद्दल हा प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा नॅशनल लेव्ही टॅक्स आहे. म्हणजे हा केंद्र सरकारचा आहे का, तर ऑब्व्हियसली केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकार हा टॅक्स लावत असते, म्हणजे तुमचं हे विधान जे आहे बरोबर आहे. याचा अर्थ की तुमचं इथे कोणता ऑप्शन कॅन्सल होतो, दुसरा आणि चौथा ऑप्शन इथे आपला कॅन्सल होतो. नंतर आहे इट हॅज क्रेडिट फॅसिलिटी फॉर इनपुट टॅक्स. तर लक्षात घ्या हे सुद्धा विधान जे आहे ते बरोबर आहे. लक्षात घ्या मित्रांनो, GST मध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. तर एक आहे इनपुट टॅक्स लायबिलिटी, आणि दुसरा आहे आउटपुट टॅक्स.
आउटपुट टॅक्स लायबिलिटी. आपण इथे इनपुट क्रेडिट टॅक्स असं म्हणूयात, आणि दुसरा आहे आउटपुट टॅक्स लायबिलिटी. आता इनपुट या शब्दाचा अर्थ हा होतो की जर समजा एखाद्या व्यक्तीने मागचा जर माझा जर जीएसटी भरला असेल तर समोरच्या व्यक्ती तो जीएसटी भरायची इथे आपल्याला आवश्यकता नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, जीएसटी मध्ये आपण नेहमी बिल घेत असतो. बिल या शब्दाचा अर्थ हा होतो की समोरच्या व्यक्तीने जो जीएसटी भरलेला आहे म्हणजे तुम्हाला आता जीएसटी हा कमी भरावा लागेल असा याचा अर्थ आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे एक्स्ट्रा जमा होतात, ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा जीएसटी भरण्याची इथे आवश्यकता नाही. तर हा जो ऑप्शन आहे तो आपला बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी जो ऑप्शन आहे इथे आपल्याला बरोबर दिसते. पण इथे कोणत्याही प्रकारचं बी आणि सी इथे ऑप्शन आपल्याला दिलेला नाहीये, लक्षात घ्या. नंतर आहे इट इज अ सर्व्हिस टॅक्स कंप्लेंट. तर हा पूर्णतः सर्व्हिस टॅक्स आहे का, तर अजिबात हा इथे आपल्याला सर्व्हिस टॅक्स इथे नाहीये. तर हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स दोन्ही संदर्भात हा टॅक्स आहे. म्हणजे असं जे योग्य विधान असेल मित्रांनो ते आणि ए आणि सी इथे असण्याची अपेक्षा आहे. पण हा जो क्वेश्चन आहे ऑप्शन आहे तो आपल्याला इथे दिसत नाही. हा क्वेश्चन तुम्ही थोडासा करेक्ट करा. याचं उत्तर काय असणं अपेक्षित आहे, ए आणि सी. चला पुढचा प्रश्न आपण इथे लक्षात घेऊयात. पुढचा प्रश्न आहे आपला रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये काय झालेलं आहे. लक्षात घ्या 29.5 लोकसंख्या हा आपला दारिद्र्य रेट आहे 2011-12चा. नंतर ग्रामीण भारतातील लोकसंख्या ही किती आहे, तर ही दिली असेल या ठिकाणी इथे 30.9 आणि शहरी भारतामध्ये किती दिली असेल 26.4. तर मित्रांनो हे दोन्ही विधाने या ठिकाणी इथे बरोबर आहे, लक्षात घ्या. इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय 38.3 तर हा आकडा आहे 2009-10चा. तर ही आकडा खूप महत्वाचा आहे, डेटा पाठच करा. 2011-12 नुसार 29.5% लोकसंख्या ही गरीब होती. तर ग्रामीण भारतामध्ये किती आहे 30.9 आणि शहरी भारतामध्ये आहे 26.4. हे डेटा पाठ करा आणि हा डेटा आहे 2009-10चा, हे आहे 38.3%. याचं उत्तर काय आहे, दोन्ही विधान या ठिकाणी इथे बरोबर आहेत. तर हा डेटा आहे तुम्ही इथे बघू शकता. तर याच्यामध्ये काय आहे रंगराजन समितीने एका दिवसासाठी सांगितले असेल 32 रुपये आणि शहरी भारतासाठी सांगितले असेल 47 रुपये. हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रति महिने किती आहे 972 आणि इथे आहे 1407. म्हणजे हा डेटा खूप महत्वाचा पाठ करून ठेवा. चला पुढे जाऊयात आपण. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते तेव्हा काय होते. आता लक्षात घ्या मित्रांनो, बँक रेट वाढवणे या शब्दाचा अर्थ काय होतो. बँक रेट वाढवणे या शब्दाचा अर्थ हा होतो की कर्ज महाग होणे. आणि कर्ज जर महाग झाले असेल तर बँकेमधला बाजारामधला जो काही पैसा आहे पैसा काय होतो या ठिकाणी इथे हा कमी होतो. याचा अर्थ काय होतो की बँक रेटमुळे कर्ज महाग होते आणि यामुळे बाजारातील पैसा हा कमी होतो. बाजारातील पैसा कमी होणे म्हणजे काय असेल या ठिकाणी इथे गुंतवणूक कमी होणे. आणि गुंतवणूक कमी होणे या शब्दाचा अर्थ हा होतो की गुंतवणुकीपासून काय करणे परावृत्त करणे, हा याचा इथे अर्थ होतो. आणि एक्झॅक्टली तुम्हाला इथे प्रश्नामध्ये असंच विचारलेलं आहे. तर याचा जो काय अर्थ आहे तो हा आहे की गुंतवणुकीस परावृत्त करणे. याचं उत्तर किती असेल आपलं इथे 4. याचं हे इथे उत्तर आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे की संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय. तर अशा प्रकारची बेरोजगारी ज्यामुळे तुमचा जो काही बेस आहे तो कच्चा आहे आणि बेस हा कच्चा असल्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती व्यवस्थित चालत नाही आणि यामुळे देशामध्ये बेरोजगारी निर्माण होते. पण संरचनात्मक बेरोजगारीचे कारण कोणकोणते आहेत, बेस कोणता आहे. जसं की तुमच्या पायाभूत सुविधा चांगल्या नसणे, देशामध्ये जॉबलेस ग्रोथ असणे, देशामध्ये लेबर फोर्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढणे आणि यामुळे देशामध्ये बेरोजगारी वाढत असते. तर लक्षात घ्या हे संपूर्ण जे काही कारण आहेत या संपूर्ण कारणामुळे आपल्या देशामध्ये संरचनात्मक बेरोजगारी निर्माण झाली असेल. जर तुम्हाला जर असा प्रश्न आला की भारतामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी ही कोणत्या प्रकारची आहे, त्याचं उत्तर हेच आहे की भारतामध्ये संरचनात्मक बेरोजगारी ही जास्त आहे. आणि याचं असण्याचं कारण काय आहे, भारतामध्ये पायाभूत सुविधा नाहीये, तंत्रज्ञान नाहीये, कौशल्य नाहीये, आरोग्याच्या सुविधा नाहीये, देशामध्ये प्रामुख्याने शिक्षणाची व्यवस्था चांगली नाहीये आणि विशेषतः भारताची अर्थव्यवस्था ही जॉबलेस ग्रोथ आहे. म्हणजे ज्याप्रमाणे ग्रोथ आहे त्या प्रमाणामध्ये रोजगार वाढत नाही, याला आपण जॉबलेस ग्रोथ असं म्हणतो. तर असे हे सगळे इथे कारण आहेत. याचं उत्तर किती असेल 4. याचं हे उत्तर आहे. पुढचं आहे
हा शेवटचा प्रश्न असेल आपला. डिफरन्स बिटवीन द फिस्कल डेफिसिट अँड इंटरेस्ट. जर समजा लक्षात घ्या मित्रांनो, फिस्कल डेफिसिट मधून जर आपण इंटरेस्ट रेट जर आपण मायनस केला तर येणारं उत्तर काय आहे? प्रायमरी डेफिसिट. तसेच एक्झॅक्टली उत्तर किती असेल? 3 असं हे उत्तर असेल. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण इथे 15 क्वेश्चन डिस्कस केले. नक्कीच आपण याच्यामध्ये थोडंसं आपण बॅकग्राऊंड मध्ये जाण्याचाही प्रयत्न केला. तर धन्यवाद. आज आपण इथे थांबूया.